लाइफ इंडिया टीव्ही न्यूज। अग्निदेवी माते की जय, सोनादेवी माते की जय, गावदेवी माते की जय। भिवंडी शहरातील टेमघर गावामध्ये नवसाला पावणारी सोनादेवी मातेची यात्रा उत्सव मोठ्या आनंदोत्साहात टेमघर गावामध्ये संपन्न झाली। टेमघर गावात दरवर्षी मोठ्या आनंदात सोनादेवी माता, अग्निमाता, गावदेवी मातेचा यात्रा उत्सव सोहळा मोठ्या आनंदोत्साहात साजरा करण्यात येत असतो। यावेळी यात्रा सोहळ्यात आईच्या मानपानासाठी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती देखील दिसून आली। टेमघर गावचे ज्येष्ठ नगरसेवक बाळाराम चौधरी, युवा नगरसेवक रोहित बाळाराम चौधरी, नगरसेविका सुचिता रुपेश म्हात्रे, माजी आमदार रुपेश म्हात्रे यांचे स्वागत सोनादेवी माता यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले। टेमघर गावचे ज्येष्ठ नगरसेवक बाळाराम चौधरी यांनी आपल्या कारकिर्दीत टेमघर गावाच्या विकासाच्या माध्यमातून टेमघर गावचा कायापालट केला असून टेमघर गावातील ग्रामस्थांमध्ये देखील एकता निर्माण राहावी व शांतता व सुव्यवस्था ठेवण्याचे कार्य केले आहे। तर चला पाहू यावेळी टेमघर गावचे श्री सोनादेवी माता, अग्निमाता व गावदेवी मातेच्या यात्रेनिमित्त टेमघर गावातील ग्रामस्थांनी शुभेच्छा देखील दिल्या। सोनादेवी यात्रा कमिटीचे पहिल्यांदा अभिनंदन। तसेच आमचे ग्रामस्थ मंडळ टेमघर व आमच्या चारी नगरसेवक बाळाराम चौधरी, सुजिता म्हात्रे, अस्मिता नाईक, मनीषा दांडेकर यांनी या गावासाठी सर्व पॅनेलने सर्वांना मतदान केल्याबद्दल आम्ही आमच्या पॅनलच्या वतीने ग्रामस्थ मंडळ टेमघर यांचे सर्वांचे आम्ही पहिल्यांदा अभिनंदन करतो। तसेच यात्रा कमिटी निमित्त आज ग्रामस्थ मंडळ युवा मुलांनी जे कार्यक्रम केलं हे आज पहिल्यांदा ग्रामीण पट्ट्यात किंवा शहरी पट्ट्यात चांगल्या आनंदाने उत्साह साजरा करण्याचा जो मुलांनी आमच्या वयोवृद्ध मंडळाला जो आनंद आज दिला त्याच्याबद्दल कमिटी व सर्व ग्रामस्थ मंडळ तसेच आमचे मंडप सचिन पवार तसेच आमचे दीपक फुलोरे यांनी या उत्सव कमिटीमध्ये दोघांनी चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन भक्ताला पुढे कसं जाता येईल तसं कार्पेटची त्यांनी व्यवस्था केली। आणि सचिन पवार यांनी आमच्या पूर्ण गावामध्ये लाइटिंग व डेकोरेशनचा मंडप हे सर्व केल्याबद्दल दोन्ही मंडपवाल्यांचे मी आमच्या ग्रामस्थांच्या व सोनादेवीच्या मंडळातर्फे यांचं दोघांचे अभिनंदन करतो। तसेच येणाऱ्या भाविकांना जो आनंद लुटण्याचा जो कमिटीने काम दिला त्यामुळे कमिटीचे अभिनंदन। तसेच आमचे भगत अंकुश म्हात्रे यांचेही आम्ही आभारी, सर्व ग्रामस्थांचे आभारी व आमच्या पॅनलच्या वतीने सर्वांचे आभार। सोनादेवी माते की सर्वप्रथम आलेल्या सर्व सोनादेवी भाविकांना माझ्याकडनं व माझे वडील बाळाराम मधुकर चौधरी त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ टेमघर यांच्याकडनं हार्दिक स्वागत मी करतो। त्याचबरोबर आलेल्या सर्व भाविकांच्या सर्व मनोकामना आमच्या देवीचरणी टाकून पूर्ण होतील अशी देवीचरणी मी प्रार्थना करतो। त्याचबरोबर मी सर्वप्रथम सोनादेवी सेवेकरी मंडळीचं मी धन्यवाद करेल। त्यांनी जो यावर्षी जो काम केलेला आहे तो न सांगण्यासारखा आहे, एवढा उत्तम त्यांच्या मार्फत जो कार्य झालेला आहे। त्याचबरोबर आमचे काका सोनादेवी मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडनं पूर्ण गावकरी मंडळ गावकीला अर्धा किलोचं मटण वाटप करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर या मंदिराची तुम्ही सजावट बघू शकता। ही सजावट माझे काका गोपीनाथजी चौधरी त्याचबरोबर माझे छोटे बंधू तृणालजी चौधरी यांच्याकडनं ही उत्तम अशी सजावट केलेली आहे। त्याचबरोबर तुम्ही इकडनं पूर्ण आमचं गाव बघितलं असेल, सोनादेवी मंदिरापासून ते पूर्ण गाव हा पूर्ण परिसर आपले मंडप डेकोरेटर सचिनजी पवार यांच्याकडनं एक चांगली अशी सेवा त्यांच्याकडनं घडून आलेली आहे। त्याचबरोबर आपल्या मंदिरामधली जेवढी पण आतापर्यंत जी कामं झालेली आहेत त्याच्यामध्ये एक आमचं सोनादेवी सजावट मंडळ आहे, त्याच्यात भरत चौधरी झाले, अजून त्यांचा पूर्ण ग्रुप यांचं सुद्धा मी धन्यवाद करतो। त्याचबरोबर
सेवेकरी मंडळीमध्ये सर्वात मोठा जर सिंहाचा वाटा जर असेल या पूर्ण कामामध्ये तर प्रदीपजी पाटील, त्याचबरोबर अजय चौधरी, करसन फुलोरे, दीपक चौधरी, त्याचबरोबर रुपेशजी म्हात्रे यांचं सर्वांचं एक मोलाचा वाटा आहे. त्यांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो आणि तुमच्याकडनं ही सेवा आपल्या सोनादेवीसाठी अशीच शेवटपर्यंत कालांतर चालू राहील आणि तुम्हाला सोनादेवी चांगला आशीर्वाद देईल असं मी सोनादेवी चरणी प्रार्थना करतो. त्याचबरोबर बोल आता तुम्ही जर बघू शकता, आता गेले माझे वडील 35 वर्षे नगरसेवक आहेत. याचं रिझल्ट आज तुमच्या डोळ्यासमोर आहे. आपल्या गावामध्ये पूर्ण कॉन्क्रीट रोड झालेले आहेत. ह्यो आमचं स्वप्न होतं की यात्रेला पूर्ण आम्हाला चांगला रस्ता भेटेल, ज्याच्याने आम्ही पूर्ण रस्ता सजवू शकतो, सर्व करू शकतो. ही त्यांच्या कृपेमुळे, त्यांच्या प्रयत्नांमुळे आमच्या टेमघर गावाला ही देण भेटलेली आहे. सोनादेवी माते की सोनादेवी यात्रा उत्सव 2026 आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री पद्माकर दादा चौधरी, आमचे ज्येष्ठ नगरसेवक, आमचे दादा आदरणीय श्री बाराम दादा चौधरी नगरसेवक आहेत आणि माझे जिवलग मित्र आमचे युवा नगरसेवक श्री रोहित शेठ चौधरी यांच्याकडून सर्वप्रथमतः सर्व पाहुण्यांचे व ग्रामस्थ मंडळ यांचे हार्दिक स्वागत. सर्वांना विनंती आहे की आपण यात्रेमध्ये येताना कुठल्याही प्रकारचा भांडणधंदा होणार नाही याची दखल घ्यायला पाहिजे. आणि या वर्षी ज्या सेवेकरी मंडळांनी पद्माकर शेठ चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली तो सेवेकरी मंडळांनी जो मेहनत घेतलेली आहे ती याच्या पहिले अशी कधी मेहनत झालेली नाही. या वर्षी तुम्ही बघितलं असेलच, आमचे जे आम्हाला ते सल्ला द्यायचे रोहित शेठ चौधरी, त्या सल्ल्यानुसार आम्ही गावामध्ये प्रत्येक घरात जाऊन 500 रुपये वर्गणी जमा केली आणि जसा त्यांचा आदेश आहे तसा अजय, दीपक, संदेश सगळे मिळून आम्ही आमचे प्रदीप पाटील, विकी फुलोरे यांनी जी मेहनत केलेली आहे ती आम्ही कधीही विसरू शकत नाही. आणि जी मंदिरामध्ये सजावट केलेली आहे ती न भूतो ना भविष्य. जय हिंद, जय महाराष्ट्र. यात्रेला आलेल्या सर्व भाविक भक्तांचे मी मनापासून अभिनंदन करते, आभार व्यक्त करते आणि इथे येऊन मला खूप आनंद झाला. नवसाला पावणारी सोनादेवी आई, खूप छान. अभिनंदन आणि आभार. धन्यवाद. अध्यक्ष शरद चौधरी आज इथे आमच्या समक्ष बसलेला आहे आणि त्यांनी यात्रा जोरात काढलेली आहे टेमघर गावची. म्हणून अग्निमातेच्या साक्षीने असाच त्याला आणि सोनादेवी पाहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गावदेवी माता व सोनादेवी आणि अग्निमाता यांची यात्रा जोराने आहे. आमची यात्रा एवढी जोरात उत्साहाने होतात ते की दरवर्षी जोरात चालू राहते आणि यात्रा ही उत्साहाने होत राहते. दरवर्षी आमचा उत्साह जोरातच असते आणि अग्निमाता सोनादेवी यांच्या हार्दिक शुभेच्छा, यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. आमच्या गावची सोनादेवी मातेची, अग्निमाते आणि गावदेवी मातेची यात्रा वंश परंपरेने चालत आलेली आहे आणि दरवर्षी जोरदार गावचा एकोपा, गावची एकता जत्रेप्रमाणे होलीमध्ये सुद्धा दिसते आणि आज यावर्षी भरपूर जल्लोषामध्ये चालू आहे यात्रेचा उत्सव. आणि तरी आमच्या ग्रामस्थांना आणि येणाऱ्या पाहुण्यांना सर्वांना आमच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. तुम्ही बघू शकता दिनांक 7 एप्रिल रोजी सोनादेवी यात्रा उत्सव व अग्निमाता यात्रा उत्सव निमित्त सर्व गाव आमचा जमलेला आहे. सर्वांच्या सुखासाठी व सर्वांच्या मनोकामना इच्छा पूर्ण होण्यासाठी आई सोनादेवी चरणी प्रार्थना करतो. व तुम्हा सर्व प्रेक्षकांना व माझ्या सर्व मित्रपरिवारांना सोनादेवी यात्रे निमित्त शुभेच्छा देतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या टाटामाटात सोनादेवी आईची जत्रा भरलेली आहे. तरी नवसाला पावणारी सोनादेवी आई यावर्षी नवस भरपूर येतात. गावगावचे नवस घेऊन भरपूर जण येतात. नवसाला पावते देवी. आणि यंदाही आपण प्रसादाचा हे ठेवलेला वाटप आणि सर्वांना टेमघरवासियांना जत्रेच्या शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे यंदाची एक थाटामाटात जत्रा
करत आहेत आणि या जत्रेला सर्व ग्रामस्थ मंडळ टेमघर यांचा सर्वांचा हातभार असतो. आणि आता पालखी देखील संध्याकाळी रात्री 12 वाजता निघणार आहे, तेव्हा पण असंच थाटामाटात गजर करत आई सोनादेवी, तसेच गावदेवी, वाघोबा, तसे आई अग्निमाता या देवीचा सर्वांचा जल्लोष करत रात्री 12 वाजता पालखी निघेल. देवीच्या चरणी प्रार्थना करेन की मंडळ टेमघर यांना हीच आई सोनादेवी अग्निमाता देवीच्या प्रार्थना. सोनादेवी यात्रेस आलेल्या सर्व भक्तांचे, पाहुण्यांचे आमचे सोनादेवी यात्रा उत्सव कमिटीतर्फे तसेच आमच्या चौधरी परिवारातर्फे सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आणि मला एक म्हणायचं आहे, जत्रा बोलली म्हणजे औचे नवशे असतात, तरी आपल्यानी प्रत्येकाने आपल्या मौल्यवान वस्तू आणि आपल्या लहान मुलांना जपावं एवढंच आमच्या कमिटीतर्फे सर्वांना विनंती आहे. आणि यात्रेस आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. धन्यवाद. मंडळ टेमघर या सर्व गावकऱ्यांना यात्रेच्या मी खूप शुभेच्छा देतो. आणि वाघोबाच्या साक्षीने आणि सोनादेवीच्या साक्षीने सर्व गावकऱ्यांना सुखरूपे राहो अशी मी सोनादेवीकडे चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.